नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता घरी आल्यानंतर सर्वजण आता नाश्ता करायला बसतात. अवंतिका आणि जानकी मात्र सर्वांना नाश्ता देते, परंतु जानकी लगेच आता सर्वांना नाश्ता देत असताना अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, तुम्ही एक काम करा, तुम्ही हातातील सगळं काही राहून द्या, मी करते, पण अगोदर माझ्यासमोर उभ्या राहा. तेव्हा आता जानकी म्हणते की काय ग अवंतिका, काय झाले? म्हणून ती अवंतिकाच्या समोर येते, तर अवंतिका लगेच जानकीचे पाय धरते. आता जानकीचे पाय धरल्यानंतर मात्र आता जानकी म्हणते की अवंतिका, अगं तू हे काय करतेस? अगं तू माझ्या असा पाया का पडतेस? सर्वजण उठून उभे राहतात. तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की हे बघा वहिनी, मला फक्त थँक्यू बोलून तुमचे आभार मानायचे नव्हते, परंतु हे बघा मला फक्त तुम्ही आमच्या असेच पाठीशी कायम उभे राहा, सौमित्रा आणि माझ्या. प्लीज वहिनी, तुम्ही सोमी आणि माझ्या कायम असा पाठीशीच उभे राहा. तेव्हा आता जानकी म्हणते की अवंतिका, अगं मी तुमच्या कायमच पाठीशी आहे, परंतु मला तू सांगशील की काय झाले आणि तुझ्या डोळ्यामध्ये पाणी का आहे? तेव्हा मात्र आता अवंतिकाच्या डोळ्यात खरंच पाणी असतं, कारण आता सौमित्र इतक्या मोठ्या संकटातून जानकी वहिनीमुळे वाचून घरी आलेला असतो. जानकी वहिनीचं खरंच खूप आभार किती मानव हेच तिला काही कळत नसते, म्हणून तिचे डोळे अगदी भरून येतात. तेव्हा आता जानकी असं म्हटल्यानंतर अवंतिका म्हणते की वहिनी तुम्ही माझ्या सौमित्राचा जीव वाचवला. आता जीव वाचवला असं म्हटल्यानंतर सुमित्राला आणि नानांना धक्काच बसतो, कारण त्यांना आत्तापर्यंत काही माहिती नसते. आता मात्र दोघेही धक्क्यानेच पाहत असतात. आणि थँक्यू सो मच वहिनी. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं अवंतिका तू काय करतेस? तर सुमित्रा लगेच जानकीला म्हणते की जानकी तू थांब, आणि अवंतिका नेमकं काय म्हणते ते मला सांग बरं. तेव्हा जानकी अवंतिकाला शांत राहायला सांगते. आता सुमित्रा म्हणते की नाही, हे बघ काही झाले तरी खरं काय आहे हे मला कळायलाच पाहिजे. आणि आता सौमित्राला विचारते की सौमित्र, अरे तूच मला सांग की नक्की काय आहे ते. तेव्हा आता सौमित्र सर्व काही खरं सांगतो आणि म्हणतो की जेव्हा मी पोलीस स्टेशनला जायला निघालो होतो तेव्हा वाटेत गाडी बंद पडली आणि मास्कमॅनच्या काही माणसांनी मला किडनॅप केले होते. ते ऐकल्यानंतर आता सर्वांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. ते लोक मला बेशुद्ध करून एका गोडाऊनमध्ये घेऊन गेलेत आणि मलाच मास्कमॅनचे कपडे घालून त्यांनी हातात बंदूक देऊन बसवलं होतं. जेव्हा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा तिथे पोहोचले होते तेव्हा मात्र त्यांना खरंच असं वाटलं की मी मास्कमॅन आहे म्हणून. ऋषिकेश दादा त्यावेळी चुकून माझ्यावर गोळी चालवणार होतात, कारण त्याला खरंच वाटले की मी मास्कमॅन आहे म्हणून. परंतु तितक्यात मात्र जानकी वहिनीने माझ्या पायातील शूज ओळखले होते, कारण आता ऋषिकेश दादा गोळी मारणारच होता तितक्यात. तेव्हा आता तेथे घडलेला सर्व काही प्रकार आहे सौमित्र घरच्या सर्वांच्या समोर सांगतो. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना खूप मोठा एक आणखीन धक्का बसतो. आणि जेव्हा ऋषिकेश दादा गोळी चालवणार त्याच वेळेस जानकी वहिनीने मला ओळखलं आणि शेवटी ऋषिकेश दादाला थांबवलं, असे सौमित्र आता जेव्हा सांगतो तेव्हा आता सर्वांच्या एक असा काळजाचा ठोका उडालेला असतो. इतका धक्का आई, नाना, सारंग यांना बसतो. तेव्हा पुढे सौमित्र सांगतो की जानकी वहिनीमुळेच माझा जीव वाचला, कारण नाहीतर आज मी येथे तुमच्यात नसतो, मी मेलो असतो. तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की भाऊजी हे बघा अभद्र प्लीज असं बोलू नका. त्यावर आता सौमित्र म्हणतो की वहिनी, अगं जे खरं आहे तेच बोलतो मी. आज मात्र तुझ्यामुळे माझा जीव वाचला आणि त्या ऐश्वर्याच्या प्लॅन प्रमाणे ऋषिकेश दादा सुद्धा संकटात आला असता. त्यानंतर आता आजी लगेच बाहेर चोरून येते आणि ऐश्वर्याला फोन लावते. ऐश्वर्या फोन उचलते आणि म्हणते की बोला. तर आजी म्हणते की अगं ऐश्वर्या तुला पेपर्स मिळाले ना? तेव्हा ऐश्वर्या रागावून म्हणते की काय, माझ्या जखमेवर मीठ सोडायला तुम्ही मला फोन केलात का? तेव्हा आता आजी म्हणते की अगं ऐश्वर्या तू असं का बोलतेस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते की तो मास्कमॅन आहे, तर तो प्रॉपर्टीचे जे पेपर्स आहे तर ते घेऊन पळाला. ते ऐकून मात्र आजीला खूप मोठा एक धक्का बसतो. आजी म्हणते की अगं काय सांगतेस? ते जे काही पेपर्स होते तर ते खरे पेपर्स होते आपल्या प्रॉपर्टीचे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, मग ते खोटे पेपर असणार आहेत का? एकतर येथे माझी वाट लागलेली आहे, मी काय करू? तेव्हा आजी सुद्धा म्हणते की ऐश्वर्या अगं तुझ्या बोलण्याच्या नादामध्ये मी सुद्धा अगदी पूर्णपणे वाट लावून बसले. अगं तुला माहिती आहे का, मी खरे पेपर्स दिले होते आणि शेवटी तो मास्कमॅन येऊन ते पेपर्स घेऊन पळून गेला. आता या घराचं काय होणार? तेव्हा ऐश्वर्या विचारते की एक मिनिट आजी, नेमकं तुम्ही काय बोलतात? इथे मी काय भोगत आहे आणि तुम्ही तिकडे काय बोलत आहात? आणि तुम्ही तर आणखी काय म्हणतात की सगळं काही माझं ऐकून तुम्ही हे सर्व केले. तर ठीक आहे, मग तुम्हीच तुमचं बघा की आता काय करायचं ते. ऐश्वर्या रागाने आता फोन कट करते. तेव्हा आता आजीची चूक लक्षात येते. आजी म्हणते की ऐश्वर्या अगं ऐकून तरी घे, परंतु ऐश्वर्याने फोन कट केलेला असतो. ऐश्वर्या वैतागून म्हणते की म्हातारी कुठली कायम वैताग देत असते.
आता मात्र आजीला पश्चाताप होतो ह्या ऐश्वर्याचं ऐकून. आपण तर खूप मोठी एक चूक करून बसलो. ऐश्वर्या तर मला असे म्हणाले होते की ते पेपर्स तिच्या हातामध्ये आल्यानंतर ती मला घराच्या बाहेर नाही काढणार म्हणून. आता मात्र जो माणूस आहे त्याच्याकडे हे पेपर्स गेलेत, नक्की तो माणूस कोण असणार आहे बरं? आणि आता मात्र सगळेजण घराच्या बाहेर निघणार का म्हणून आजीला खूप टेन्शन येते. आता नेमकं मी काय करू? आणि आता हे कुणाला सांगायला सुद्धा नकोय, नाहीतर सगळेजण मला वेठीस धरतील. काही झाले तरी मुख गिळून अगदी मला गप्पच राहावं लागेल. हाताची घड्याळी तोंडावर बोट. तेव्हा आता आतमध्ये हे सर्वजण आता सांगितल्यानंतर धक्क्याने सुमित्रा विचारते की बापरे सौमित्र, काय म्हणतोस तू? ऐश्वर्याने हे सर्व केलं आणि ती इतक्या उलट्या काळजाची असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. त्यामुळे सौमित्र, मी तुला सांगते की तू काही पण कर, परंतु ह्या ऐश्वर्याचा एकदाचा कायमचा बंदोबस्त करून टाक. तिला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ते बघ तू. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की हो आई आणि लता काकू, त्यासाठी मला तुमची मदत लागेल. तेव्हा आता लता काकू म्हणतात की अरे सौमित्र, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे, सांग तू काय करू? तर आता सौमित्र म्हणतो, त्या ऐश्वर्याने तुमच्यासोबत काय केलं, तुम्हाला कसं डावून ठेवलं आणि तिने तुम्हाला किती त्यावेळेस त्रास दिला, हे सगळं काही तुम्ही उद्या कोर्टासमोर सांगायचे. तेव्हा आता लताबाई म्हणते की सौमित्र, तू काही काळजी करू नको, मी न घाबरता सगळं काही खरं सांगेल. तिने तुम्हाला आणि मला जो काही त्रास दिला ना, त्याची परतफेड करण्याची संधी मला मिळते, ती संधी मी नाही सोडणार. त्यानंतर ॲडव्होकेट आता जो काही आहे हा तिकडे म्हणजे ऐश्वर्याचा वकील तिकडे घरी आलेला असतो आणि तो सयाजीला म्हणतो की म्हणजे केस अजूनही कॉम्प्लिकेटेड झाली आणि जर तुम्हाला वाटत असेल की यापुढे मात्र केस मी कंटिन्यू करावी तर माझी फी मात्र वाढेल. तेव्हा आता सयाजी म्हणतो की ठीक आहे, तुम्ही जितकी फी मागता तितकी मी द्यायला तयार आहे. आणि तो आता त्याला बसायला सांगतो आणि त्या वकिलांना म्हणतो की हे बघा, वाटेल तेवढा पैसा मी खर्च करेल, परंतु किती काही झाले तरी शेवटी माझी मुलगी या केसमधून सुटायला हवी. त्यावर आता हा ॲडव्होकेट म्हणतो की खरं तर त्यांच्या हातामध्ये एक मोठा असा पुरावा आहे, परंतु ऐश्वर्या मला मात्र तुमच्याकडून सर्व काही खरं ऐकायचं आहे, त्यामुळे माझ्यापासून तुम्ही काही लपू नका. तुम्ही नेमकं काय काय केलं हे सगळं काही मला खरं खरं सांगा. आता सयाजी ऐश्वर्याला म्हणतो की हो, त्या वकिलांचं बरोबर आहे आणि वकिलापासून काही लपवायचं नसतं. जे काही खऱ्याचं खोटं आहे तर ते ॲडव्होकेट धर्माधिकारी कोर्टामध्ये करतीलच. त्यामुळे आतापर्यंत जे काही कोर्टात घडलेलं आहे ते सर्व मला सांगा आणि तू त्यांना सांगून टाक. तेव्हा आता ऐश्वर्या आतापर्यंत लताबाईने तिला म्हणजे लताबाईला किडनॅप करून तिने कसं ठेवले आणि तिचा जीव अगदी तिला म्हणजे मारण्यासाठी पाण्यामध्ये ढकलून सुद्धा ऐश्वर्याने कसे दिले आणि त्यासाठी जानकीचा वेश सुद्धा घेतलेला असतो. जानकीचा पेहराव बनवून जानकीची साडी घालून लताबाईला पाण्यामध्ये ढकलून दिलेलं असतं. तरी सुद्धा लताबाई तेथून वाचली आणि त्यानंतर मात्र आता लताबाई रणदिव्यांच्या घरापर्यंत पोहोचलेली असते आणि त्याच वेळेस ऐश्वर्याच्या गाडीसमोर आता अंगणात लताबाईला ऐश्वर्याने पाहिलेलं असतं आणि त्यानंतर लताबाईचा पाठलाग करत तिच्या गुंडांनी मात्र लताबाईला पकडलेलं असतं. ती जेव्हा मंदिरात तिच्या जानकीची आणि तिची भेट होते तेव्हाच आता जानकीला ते शिऱ्यामध्ये अगदी गुंगीचं औषध देऊन लताबाईला तेथूनच किडनॅप केले गेले. तर ते सगळं काही आतापर्यंतचा घडलेला प्रकार ऐश्वर्या सांगत असते आणि त्यानंतर सुद्धा लताबाई मेली आहे मी असे समजले, परंतु ती तर जिवंत निघाली, कारण जानकी त्या मास्कमॅनला प्रॉपर्टीचे पेपर द्यायला आली होती आणि त्याने आता लताबाईला जानकीच्या स्वाधीन केले होते. आता जी लताबाई आहे तर ती माझ्या तावडीतून वाचून मात्र मास्कमॅनच्या तावडीत कशी आली असेल हे मात्र ऐश्वर्या घडलेला सर्व प्रकार आता वकिलांना सांगते. तेव्हा आता लगेच ॲडव्होकेट धर्माधिकारी ऐश्वर्याला ते सर्व ऐकल्यानंतर म्हणतो की आय सी, परंतु आता मात्र त्या लताबाई बद्दल जी काही ओळख असेल ती सर्व तुम्ही मला सांगा, म्हणजे नेमकं त्या काय आणि कुठल्या एक्झॅक्टली म्हणजे त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे ते. तेव्हा आता ऐश्वर्या सांगते की ही लताबाई आहे ना ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये छोटं मोठं काम करत असते आणि ऋषिकेशची खोटी आई म्हणून मीच तिला रणदिव्यांच्या घरात घेऊन आले होते आणि तिला पार्वती सुद्धा मीच बनवलं होतं. मी तिला जे काही सांगितले तर तिने सगळ्या काही गोष्टी माझं ऐकून केल्या सुद्धा होत्या. आता मी तिला जसे जसे सांगत आले तसे तसे ती सगळं काही माझ्या मनासारखी करत येत होती, परंतु एक दिवस अचानक मात्र लताबाईला जानकीकडील एक असा फोटो सापडतो आणि त्याच दिवशी मात्र त्या लताबाईला जानकी तिची खरी मुलगी आहे हे माहिती होते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या त्या दोघी मंदिरात जेव्हा भेटल्या, जानकीला आता लताबाई तिची आई आहे हे माहिती झाले तेव्हा त्या दोघी एकमेकींना अगदी कडकडून भेटल्या आणि त्याच रात्री मी लताबाईला किडनॅप केले. तेव्हा मात्र आता हे सर्व ऐकून ॲडव्होकेट धर्माधिकारी विचारतो म्हणजे ती बाई तुमच्याकडे पैसे मागायला आली होती का? तर ऐश्वर्या म्हणते की हो. तेव्हा ॲडव्होकेट धर्माधिकारी ते ऐकून आता जेव्हा ऐश्वर्या हो म्हणते तर खुश होतो आणि म्हणतो की आता तुम्ही बघतच राहा त्या लताबाईची विकेट मात्र मी कोर्टामध्ये कशी पाडतो ते, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. त्या अगदी जानकी आणि त्या रणदिव्यांची कोंडी केल्याशिवाय
म्हणजे आता हा ॲडव्होकेट धर्माधिकारी काही शांत बसणारा नाही. ऐश्वर्या सयाजीकडे पाहते. त्यानंतर आता इकडे माया रूम मध्ये असते आणि तेवढ्यात जेवणाचं ताट घेऊन जानकी मायाच्या रूम मध्ये येते आणि माया विचारत पडते. आता मायाला विचारत पाहून जानकी विचारते की माया, अगं तू ठीक तर आहेस ना? अगं इथे तुला कोणता त्रास तर होत नाही ना? तर माया म्हणते की नाही हो, मला कसलाही त्रास होत नाही, मी एकदम ठीक आहे. तर तेव्हा आता जानकी तिला तेथे खाली बसवते आणि म्हणते की हे बघ, तुझ्यासाठी जेवण आणलेलं आहे, जेवण करून घे. आता दोघेही खाली बसतात. तर मास्कमॅन खिडकीतून डोकावून ह्या दोघींना पाहत असतो. जानकी आता मायाला विचारते की तुझं घरच्यांशी बोलणं झालं का? तेव्हा माया खुशून म्हणते की हो, आई आणि बाबा अगदी खुश झाले माझा आवाज ऐकून आणि मला त्यांना भेटायला सुद्धा जायचं आहे, परंतु उद्या कोर्टामध्ये तुमची केस आहे म्हणून मी जरा थांबले, म्हणजे माझ्या उद्या साक्षीच्या विचाराने जर काही तुम्हाला त्याचा फायदा झाला तर. तेव्हा आता जानकी म्हणते की खरंच माया, तुझे विचार खूप चांगले आहेत ग, आणि खरंच तुझं हे बोलणं ऐकून थँक्यू सो मच. माया अजूनपर्यंत जेवत नाही. तर जानकी म्हणते की माया हे बघ, तू जेवण करून घे. माया म्हणते की ठीक आहे. त्यावर आता जानकी मायाला विचारते की माया, तुझं आणखीन एका गोष्टीसाठी बरं थँक्यू बर का. अगं माया, तू माझ्या आईला इतकी साथ दिलीस, तू माझ्या आईसाठी जे काही केलंस ते कधीच मी विसरणार नाही. तेव्हा आता माया म्हणते की हे बघा ताई, त्या सुद्धा मला माझ्या आईसारख्याच आहेत, आणि हे बघा ताई, अहो मी काहीच केलेलं नाही, मी त्यांच्या सोबत होते. तेव्हा आता जानकी तिला विचारते की माया, अगं तुला कळाले का त्या मास्कमॅनने तुला सुद्धा किडनॅप का केले असेल ते? आता माया म्हणते की हो, आणि माझ्या अजून सुद्धा ते लक्षात आहे की मात्र तो मास्कमॅन नव्हता, तो रवी होता. आणि मास्कमॅनचा आवाज माझ्या अजून सुद्धा लक्षामध्ये आहे की मास्कमॅन दुसराच कोणता तरी वेगळा आहे. तेव्हा आता मास्कमॅन मात्र मायावर पिस्तूल रोखून असतो. माया सांगत असते की तो मास्कमॅन आहे तो कोणी भलताच आहे आणि तो अजून सुद्धा जिवंत आहे. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, तो जे काही करत होता तर तो तुमच्या आईला त्रास देण्यासाठी नाही, तर तो सर्व हे तुम्हाला त्रास देण्यासाठी करत होता. तर तेव्हा आता हे ऐकून जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की काय बोलतेस मला? तेव्हा मात्र आता लगेच माया म्हणते की हो, कारण एकदा काकूंनी तुमचं वर्णन केलं होतं आणि त्यावेळेस मात्र मी तुमचं हुबेहूब स्केच काढलं होतं. तेव्हा मात्र त्या मास्कमॅनने ते फाडून फेकून दिलं आणि तो ज्या काही पद्धतीत बोलत होता तेव्हा माझ्या लक्षात आले की तो मात्र तुम्हाला खूप आधीपासून ओळखतो. तर तेव्हा आता मास्कमॅन सुद्धा हे सर्व ऐकत असतो आणि आता जानकी हे सर्व ऐकल्यानंतर मायाला म्हणते, माये तू हे काय बोलतेस? तेव्हा माया म्हणते की हो, त्याचा तुमच्यावर राग आहे आणि त्याला तुम्हाला त्रास द्यायचा आहे. तर तेव्हा आता जानकीला खूप टेन्शन येते. जानकी म्हणते की नक्की काय असेल, मास्कमॅनला माझा राग का असेल आणि त्याला मला त्रास का द्यायचा आहे असा विचार करत जेव्हा ती मागे वळते तर खिडकीत आता तिला तो मास्कमॅन दिसतो. जानकी धावतच आता येते की तिकडे कोण आहे. तेव्हा तो मास्कमॅन लगेच लपतो. जानकी धावतच बाहेर जाते की कोण आहे तिथे. धावतच ती बाहेर आलेली असते आणि माया तिच्या सोबतच बाहेर येते. जानकी इकडे तिकडे पाहते, परंतु तो मास्कमॅन तोपर्यंत पळून गेलेला असतो. आता ऋषिकेश सुद्धा खाली येत असतो आणि तो माया आणि जानकी ह्या का पळतात, बाहेर कुणाला बघतात, म्हणून आता ऋषिकेश धावतच बाहेर येतो. ऋषिकेश धावतच बाहेर येतो आणि काय झाले असे विचारतो. माया सुद्धा जानकीला विचारते की काय झाले. तेव्हा आता जानकी म्हणते की ऋषिकेश, अहो कोणीतरी एक माणूस होता, तो बाहेरून आपल्या खिडकीतून आतमध्ये पाळत ठेवत आहे, त्याने कोट घातलेला होता आणि नक्की तो मास्कमॅन तर नसेल. तेव्हा आता माया म्हणते की काय मास्कमॅन, म्हणजे तो आपल्यावर नक्की नजर ठेवून असेल म्हणून. माया खूप घाबरते, म्हणजे त्याची टांगती तलवार अजून सुद्धा आपल्या डोक्यावर आहे. तर तेव्हा आता जानकी म्हणते की माया असे काही नाही, तू घाबरू नको. तेव्हा आता माया म्हणते की नाही, मला त्याची खूप भीती वाटते. तेव्हा आता ऋषिकेश समजावतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ माया, तसे काही नाही, नक्की जानकीचा भास झाला असेल, तो मास्कमॅन नसेल, तिला भास झाला असेल. जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, तो मास्कमॅन होता, माझा भास नव्हता, मी खरंच मास्कमॅनला पाहिले. तेव्हा आता ऋषिकेश मायाला समजावतो, म्हणतो की हे बघा माया, तुम्ही या घरामध्ये अगदी निश्चिंत राहा, तुम्हाला काही टेन्शन नाही होणार, तुम्ही प्लीज आतमध्ये जा. तेव्हा आता माया खूप घाबरलेली असते आणि ती आता शेवटी आतमध्ये जाते. तेव्हा मात्र आता ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी, अगं तू हे काय करतेस? एकतर ती मुलगी खूप घाबरलेली आहे, मास्कमॅनच्या ताब्यातून सुटून ती आलेली आहे, त्यामुळे आता तू जर काही आणखीन असं म्हणली तर ती आणखीनच घाबरेल. आणि हे बघ जानकी, अगं इथे तर कोणीच नाही, त्यामुळे मला नाही वाटत की तो मास्कमॅन परत इकडे येईल म्हणून, तो बहुतेक पळून गेला असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही, तो पळून नाही गेलेला, कारण माया मला सांगत होती त्याने बऱ्याच वेळेस माझे नाव घेतले आणि त्याचा राग माझ्यावर आहे, परंतु त्याचा राग माझ्यावर का असेल, मी त्याचं काय बिघडवले.
त्याचा राग माझ्यावर असेलच का, आता जानकी विचारात पडते आणि तिला खूप टेन्शन येते. तेव्हा आता ऋषिकेश समजावतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, किती काही झाले तरी शेवटी ऐश्वर्या आणि मास्कमॅन या दोघांना नाही सोडायचं, त्यामुळे तू इतकी टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नको, निश्चिंत राहा. त्यानंतर इकडे ऐश्वर्या गाडीतून जात असते आणि मास्कमॅन आता त्याच्या गाडीने ऐश्वर्याच्या गाडीला गाडी आडवी घालतो आणि शेवटी ऐश्वर्याची गाडी थांबवतो. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या खाली उतरते आणि जोरात म्हणते की बघून चालता येत नाही का. जेव्हा गाडीतून खाली उतरते मास्कमॅनला पाहते आणि मास्कमॅनला म्हणते की काय तू तर आहे का, आणि काय रे प्रॉपर्टीचे पेपर्स कुठे आहे. तेव्हा आता मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की ते पेपर्स आहे तर ते माझ्याकडे असणं अपेक्षित आहे आणि ते पेपर्स माझ्याकडे सुरक्षित आहे, ते माझ्याकडेच असायला हवे आहेत. मी सुद्धा तुला अगदी तेच सांगितलं होतं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो अरे मी तुला ते सांगितले होते, परंतु ते प्रॉपर्टीचे पेपर्स तू तुझ्याकडे घेतले आणि जानकीच्या आईला तू तिच्याकडे अगदी सुपूर्द केले आणि या सगळ्यामध्ये तुम्हाला अडकवलंस हो की नाही. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की हे बघ, तुला अडकवणं, तुझी सुटका करणं यात मात्र मला कोणताही रस नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ही जी नाटकं आहे ना ती नाटकं बंद कर. लता मात्र तुझ्या ताब्यात आहे, ही तुम्हाला का सांगितलं नाही. स्वतःकडे तू प्रॉपर्टीचे सगळे काही पेपर्स घेतले आणि माझ्याबरोबर खोटं बोलला, मला तू काहीच सांगितले नाही आणि आता मात्र तू माझ्याशी बोलायला का आला असेल. लताबाईला सोडले सुद्धा, प्रॉपर्टीच्या पेपर्स बद्दल सुद्धा तू मला काहीच अगदी सांगितले नाही, मग आता कशाला आलास. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की तुला पैसे देण्यासाठी. तेव्हा मात्र आता हे ऐकून ऐश्वर्या पूर्णपणे शॉक होते. ऐश्वर्या म्हणते की काय काय बोलतो तू. आणि तेव्हा मास्कमॅन आपल्या जे काही गाडीमधील बॅग वगैरे आहे ना त्या बॅग वगैरे खाली काढतो. तेव्हा मास्कमॅन ऐश्वर्याला म्हणतो की 10 करोड रुपये आहे. तेव्हा आता लगेच 10 करोड रुपये म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की काय बोलतोस, 10 करोड म्हणजे 10 करोड हे खरे पैसे आहेत ना, की यामध्ये सुद्धा तू काहीतरी लबाडी करतोस. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की जर मला लबाडी करायची असती तर मात्र मी पैसे देण्यासाठी स्वतः तुझ्याकडे का आला असतो, याचा तू विचार कर ना. त्यावर आता ऐश्वर्या त्याला विचारते की तू हे सर्व कशासाठी करतोस. तेव्हा जे मास्कमॅन आहे ना तर मास्कमॅन म्हणतो की ही तुझी गरज आहे, जास्त विचार तू करू नकोस, जे काही आहे त्यावरच फक्त फोकस कर आणि जे काही बाकीचे पैसे वगैरे आहे ना ते प्रॉपर्टीचे डील्स वगैरे झाल्यानंतरच मिळतील. तेव्हा ऐश्वर्या त्याला विचारते की मला नक्की सांग तू कुणाच्या बाजूने आहेस. तेव्हा आता मास्कमॅन म्हणतो की हे बघ, मी ना तुझ्या बाजूने आहे आणि ना त्या रणदिव्यांच्या बाजूने, मी फक्त आणि फक्त माझ्या स्वतःच्या बाजूने आहे. तर तेव्हा मास्कमॅन मात्र ऐश्वर्याला पैसे देतो आणि ऐश्वर्याला पैसे देऊन शेवटी मात्र तो आता तेथून निघून जातो. ऐश्वर्या ते पैसे पाहते आणि पैसे मिळाले म्हणून आता खूप खुश होते. त्यानंतर सारंग इकडे काहीतरी एरेजऱ्या घरामध्ये एकटाच घालत असतो, कसलं तरी टेन्शन त्याला असतं. तेवढे तेथे सौमित्र येतो. सौमित्र म्हणतो की काय रे काय झाले, कसलं एरेजऱ्या मारतोस तू, कसलं टेन्शन आहे का. तेव्हा आता सारंग म्हणतो की अरे कसलं टेन्शन म्हणजे काही नाही, कारण काल ती मुलगी जेव्हा आपल्या घरात आली ना तेव्हा मात्र तिच्याकडे फोन नव्हता आणि तिला घरच्यांशी बोलायचं होतं म्हणून तिने माझा फोन घेतला होता, परंतु अरे तो फोन मात्र तिने अजूनपर्यंत माझा काही अगदी दिलेला नाहीच. अरे कालपासून माझा फोन तिच्याकडे आहे आणि जर मला कोणाचा फोन आला तर मात्र मला काहीच माहिती नाही. तर सौमित्र म्हणतो की अरे मग तू मागितलं नाहीस का. तेव्हा सारंग म्हणतो की अरे पण कसं मागणार, कारण इतक्या दिवस तिथे अडकून होती आणि तिला आईबाबांशी बोलायचं असेल, घरच्यांशी बोलायचं असेल, म्हणून मी म्हटलं की राहून दे, तिच्याकडे काही थोडा वेळ आणखीन फोन, म्हणून मी तिला फोन नाही मागितला. परंतु हे बघ अरे तिने मला फोन आणून द्यायला नको का. तेव्हा सौमित्र म्हणतो की अरे सारंग हो तुझं बरोबर आहे, परंतु हे बघ जरा काही जो प्रकार घडला त्यामुळे ती गोंधळून गेली असेल, म्हणून ती फोन देण्यासाठी विसरली असेल. आणि हे बघ तू तिच्याकडे फोन माग, ती नक्की तुला फोन देईल. आणि काय रे फोन सारख्या गोष्टीचं तू इतकं टेन्शन घेत बसलास. तेव्हा सारंग म्हणतो की अरे फोनचं टेन्शन नाही मला, अरे ते फोन माझा आहे म्हणजे. आणि तेवढ्यात माया फोन घेऊन मागे येऊन उभी राहते. माया आता हे सर्व ऐकून सारंग आणि सौमित्रला म्हणतो अहो फोनसाठी टेन्शन घेण्याची गरज नाही, हा तुमचा फोन घ्या. सारंग म्हणतो की अरे बापरे, म्हणजे तुम्ही आमचं बोलणं ऐकलत का. आणि हे बघा मला फोन लगेच नको होता, जर तुम्हाला घरच्यांशी बोलायचं असेल तर फोन तुमच्याकडेच राहून द्या. तेव्हा आता माया म्हणते की नाही हो, आता जरी मला बोलायचं झालं तर माझ्याकडे फोन आहे, म्हणून ती तिचा फोन दाखवते. माया म्हणते की मी मार्केटमध्ये गेले आणि फोन सिम कार्ड सगळं काही घेऊन आले. त्यावर आता सारंग म्हणतो की कमाल आहे तुमची, आणि तुम्ही स्वतः कशाला मार्केटमध्ये गेला होतात. अहो मला सांगायचं होतं, मी तुम्हाला आणून दिला असता. त्यावर आता माया म्हणते की नाही हो, इट्स ओके थँक्यू. सौमित्र आता ह्या दोघांच्या गप्पा चांगलंच ऐकत असतो. आता सौमित्रला हसू सुद्धा थोडं
थोडंसं येतं. सारंग आणि माया या दोघांचं चांगलंच अगदी मस्त जमलेलं असतं. आता ह्या दोघांची जमलेली ही गोडी आणि गुलाबी गट्टी बघून सौमित्राला खूपच गालत हसायला येतं. दोघे एकमेकांना थँक्यू म्हणत असतात. सारंग आता सारखा मायाकडे पाहत असतो. माया आता अगदी खुश होत हसतच बाहेर जाते. सारंग मात्र आता हा मायाच्या प्रेमात पडणार असतो. सौमित्रा आता हे बघून अगदी हसतो सारंगकडे बघूनच. सारंग म्हणतो की अरे दादा, मनाने तर मुलगी खूप चांगली आहे रे. तेव्हा सौमित्रा हसतो आणि विचारतो की काय सारंग, काय म्हणालास? सौमित्र पुन्हा म्हणतो अरे सांग ना काय म्हणालास? तेव्हा सारंग म्हणतो की अरे दादा, मनाने ही मुलगी खूप चांगली आहे. तेव्हा आता सौमित्र परत त्याची गंमत करतो आणि काय असं विचारतो. तेव्हा सारंगच्या कुठे लक्षात येते. सारंग लाजतो आणि म्हणतो की काय रे दादा, काय बोलतो? सौमित्र हसतो आणि म्हणतो की अरे काय, मी कुठे काय बोललो? सारंग हसतो आणि म्हणतो दादा, अरे तुझा माझ्यावर विश्वास नाही का? सौमित्र म्हणतो की अरे आहे विश्वास, पण अरे थोड्या वेळापूर्वी तू तर फोनची कंप्लेंट करत होता आणि आता मात्र तू अचानक ती मुलगी मनाने खूप चांगली आहे असे सुद्धा म्हणाला. त्यावरच सारंग म्हणतो की अरे मला काय वाटलं होतं दादा, माझा फोन घेऊन ती मुलगी पळून गेली की काय? पण तसे नाही, अरे तिने तर आज फोन आणून दिला म्हणून मी म्हटलं की मनाने खरंच खूप मुलगी चांगली आहे. तर अरे तू मस्करी करतोस माझी, आणि जा बरं, मी माझा कॉल करून येतो. सारंग आता तिच्या पाठीमागे बाहेरच जायला निघतो. सौमित्र पुन्हा त्याची गंमत करतो आणि म्हणतो की अरे तुझी रूम वर आहे. तर तेव्हा सारंग म्हणतो की नाही, मला सुद्धा बाहेरच जायचं आहे आणि चेक करायचं आहे. तेव्हा सौमित्राला खूप आता हसू येते. सारंग बाहेर निघून गेलेला असतो आणि तो खूप आता हसतो. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ती पैशांची बॅग घेऊन आता सयाजी पुढे आणून टाकते आणि सयाजीला म्हणते की हे 10 करोड रुपये आहे. आता सयाजी विचारतो की अगं त्याने इतके पैसे दिले, परंतु तो आहे तरी कोण? त्याने तुला पैसे दिलेत? ऐश्वर्या म्हणते की तो जो कोणी आहे त्याचा जानकीवर राग आहे म्हणूनच तो माझी मदत करतो. म्हणजे तो एकीकडे जानकीची वाट लावणार आहे आणि दुसरीकडे मला मदत करतोय. ते ऐकून आता सयाजी म्हणतो की अगं पोरी, पण तुझ्या लक्षात येते का त्याने तुला इतके पैसे का दिले असतील आणि तू त्याला विचारले नाहीस का? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की मीच त्याला ते पैसे मागितले होते आणि हे बघा डॅडा, अहो मी त्याची मदत केली म्हणून तो माझी मदत करतोय. आणि हे बघा डॅडा, अहो त्याने ऍडव्हान्स पाठवलेला आहे आणि बाकीचे जे पैसे आहेत ते पैसे सुद्धा लवकरच तुम्हाला देणार आहे. तर तेव्हा सयाजी म्हणतो की पोरी, अगं हे सर्व ठीक आहे, पण हे सगळं वागणं तुला काही विचित्र नाही वाटत का? त्यावर त्या ऐश्वर्या म्हणते की हो, मला संशय येतो, वाटतं सुद्धा. मी त्याला विचारण्याचा सुद्धा खूप प्रयत्न केला, नेमकं तुझं काय सुरू आहे आणि नेमकं तू कुणाच्या बाजूने आहे, तू हे सर्व काय करतोस आणि हे सर्व करण्यामागे तुझा नेमकं हेतू काय आहे? पण त्याने मात्र मला काही सांगितलेले नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्याला त्याच्या मनातच ठेवायच्या आहेत. मी त्याला विचारण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तो सांगायला काही तयारच नाही. हे बघा डॅडा, मी तुम्हाला सांगते की आता ह्या वेळेला ह्या परिस्थितीत मला मात्र माझी जी काही एन्जॉय करायची आहे. आता इतके पैसे माझ्याकडे आहेत आणि डॅडा तुम्ही विचार केलात का? 10 करोड रुपये त्याने मला दिलेले आहेत आणि बाकीचे जे पैसे आहेत ते पैसे सुद्धा तो लवकरच मला देणार आहे. तर आणि ह्या सगळ्या गोंधळात तो माझी मदत करतोय. त्यामुळे हे बघा डॅडा, कोर्टामध्ये सुद्धा माझ्याच मनासारखं होईल, कारण आता एकतरी गोष्ट माझ्या मनासारखी झाली. त्यामुळे जानकी तू आता बघतच राहा की उद्या कोर्टामध्ये मी तुझी कशी वाट लावते ते. आता पैसे स्वतःकडे आले म्हणून आता ही ऐश्वर्या खूप खुश असते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळ होते. आता जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका, सारंग ही लताबाईला घेऊन कोर्टामध्ये जायला निघतात. सगळेजण तयार असतात. आता सुमित्रा ही लताबाईंना म्हणते, लताबाई तुम्ही अजिबात काळजी करू नका, कोर्टामध्ये जा आणि यशस्वी होऊनच लवकर घरी या, त्यामुळे तुम्ही केसही नक्की जिंकणार, अजिबात घाबरू नका. तर तेव्हा आता सर्वजण खुश होऊन हसतात. तेव्हा सुमित्रा लताबाईच्या हातावर दही आणि साखर देते. सुमित्रा आता जानकीला म्हणते की जानकी, अगं बाळा, तुझ्यावरचा डाग आता कायमचा पुसला जाणार आहे. तर मला खात्री आहे की तू जिंकून ये, मी तुझं जंगी स्वागत करेल. तेव्हा जानकी खुश होते आणि म्हणते की आई, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे ना, मग मी नक्की जिंकूनच येईल. म्हणून सुमित्रा आता दही साखर आहे तर ते जानकीच्या हातावर देऊन सुमित्रा आता अगदी खुश होते. तर जानकी तिच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेते. तेव्हा जानकी लताबाईच्या सुद्धा पाया पडते. तर सुमित्रा आशीर्वाद देत म्हणते की हो, जिंकून ये जानकी. तेव्हा आता सगळेजण खुश होऊन आता कोर्टामध्ये जायला निघतात. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र कोर्टामध्ये लताबाई साक्ष देते की मला पाण्यात ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या होती. तेव्हा आता सौमित्र
म्हणतो की आज स्वतः लताबाई तुमच्यासमोर हे सर्व सांगतात की जे काही सगळे कटकारस्थान करणारी ऐश्वर्याच होती, त्यामुळे ऐश्वर्याला मात्र अगदी कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी मिलॉर्ड. तेव्हा मात्र जानकी आता कोर्टामध्ये साक्ष देते की ऐश्वर्याने नाना आणि माझी आई या दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे ऐश्वर्यासारख्या ज्या काही बायका आहेत तर त्या कायद्याचा गैरवापर करतात. मग अशा बायकांना ज्यांच्यावर अन्याय होतो तर त्यांचा सुद्धा आता ह्या न्याय व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि माझा या न्यायदेवतेवर अगदी पूर्ण विश्वास आहे. मला जर थोडासा वेळ मिळाला तर आमचं सत्य मी पुढे मांडू शकते आणि जर पुरावे अभावे ऐश्वर्या जर ही केस जिंकली तर सामान्य माणसाचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास उडेल आणि मिलॉर्ड तुम्ही तसं होऊन देणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. तर तेव्हा मात्र आता जानकीच्या ह्या साक्षीने मात्र पूर्ण कोर्ट हे अगदी दणदणलेलं असतं. आता जे काही मिलॉर्ड आहे त्यांना सुद्धा जानकीचा अभिमान वाटतो. ऐश्वर्या मात्र आता खूप अशी चौताळलेली असते. एका चौताळलेल्या नागिनीसारखी ती आता जानकीकडे पाहत असते. तेव्हा आता मित्रांनो काय होईल, आता या कोर्टाचा निकाल काय असेल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.